धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमाड शिवारात रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी महिला मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सुमारे 17 ग्राम वजनाची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली असून पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पैठण तालुक्यातील मुरमाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका सुमांजली बनसोडे या बुधवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून पाचोड बसस्थानकामध्ये उतरल्या। त्यानंतर बसस्थानक परिसरामधून आपली ऍक्टिवा स्कूटी घेऊन मुरमाड येथील जिल्हा परिषद शाळेकडे जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमाड शिवारातील राधाकिसन तिंकाडे यांच्या शेताजवळ पाठीमागून दोन अज्ञात तरुण स्पोर्ट्स बाईक घेऊन येऊन हा रस्ता बिडला जातो का अशी विचारणा केली। त्यानंतर लग्नपत्रिकेचा पत्ता सांगा अशी विचारणा केली। यावेळी मुख्याध्यापिका बनसोडे यांनी आपली स्कूटी थांबवली असता या संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला। बनसोडे यांनी काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे महामार्गावर सुसाट वेगात पसार झाले। यानंतर मुख्याध्यापिका सुमांजली बनसोडे यांनी हे प्रकरण सहकारी शिक्षकांना सांगितले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती पाचोड पोलीस ठाण्यात दिली असता पोलीस कर्मचारी विष्णू सानप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा मागोवा काढून पंचनामा केलाय। या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत, ताराचंद घडे करतायत। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।